नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 24 डिसेंबर 2023 रोजी 8वीच्या मॅथ पेपर NMMSचा संपन्न झालेला आहे आणि आपण त्याची उत्तर सूची लगेचच बघणार आहोत. आपल्याला पहिला 1 ते 3 साठी सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नात आपल्याला जे दिलेलं आहे, पहिला संबंध दुसऱ्याशी तसाच तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी दिलेला होता. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर दुसरा प्रश्न जो दिलेला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया लगेचच. त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचे डिटेल स्पष्टीकरण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न आपल्याला 6 ते 8 साठी वेन आकृती दिलेली आहे आणि त्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तर आपण लगेच बघूया. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य करणारे नर्तक आपल्याला कोणत्या अक्षराने दर्शवलेत, तर ते झेड अक्षराने दर्शवलेत. त्यानंतर 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे कथ्थक आणि भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न करणारे, म्हणजे इतर 2 नृत्य प्रकार करणारे आपल्याला पाहिजे. त्याचा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 8वा प्रश्न दिलेला आहे केवळ कुचिपुडी व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार करणारे आपल्याला दर्शवणारा अक्षर कोणता आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर हे अक्षराने दर्शवलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे सांकेतिक भाषेमध्ये इंडिया हा शब्द QLVQY असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत अमेरिका हा शब्द कसा लिहितात, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर लगेच आपल्याला सॅटची उत्तर सूची बघायची आहे, त्यामुळे चॅनल सोबत राहा. जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच चॅनलवर आले असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे ती उत्तर सूची पण तुम्हाला अपलोड केल्यानंतर लगेच उत्तरं बघता येतील. त्यानंतरचा आपल्याला 10वा प्रश्न लगेच बघूया. आपल्याला 9वा प्रश्न दिलेला आहे सांकेतिक भाषेमध्ये इंडिया हा QLVQY असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत अमेरिका हा शब्द कसा लिहिला जातो, तर तो लिहिला जातो पर्याय क्रमांक 3 नुसार. योग्य पर्याय आहे 3. त्यानंतरचा 10वा प्रश्न होता गो एड हा शब्द ज्या सांकेतिक भाषेत लिहिला जातो तशाच प्रकारे आपल्याला स्टॉप नाऊ हा शब्द लिहायचा होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून आपण सॅटचे उत्तर सूची पण तुम्हाला लगेच बघता येईल आणि याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण सुद्धा बघता येतील. 11वा प्रश्न सुद्धा आपल्याला सांकेतिक भाषेतला होता. स्वप्न हा शब्द 28 या सांकेतिक भाषेमध्ये लिहिला जातो, तर शिंदे हा शब्द कसा लिहिला जातो, तर तो हा पर्याय क्रमांक 2 नुसार म्हणजे 40 या पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतरचा आपल्याला पुढचा प्रश्न आहे 12 ते 14 साठी आपल्याला गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. तर 12 नंबरचा प्रश्न आहे, तर त्याची योग्य जे उत्तर प्रतिकृती आकृती जी आहे ती पर्याय क्रमांक 1 येणार आहे, कारण सगळ्यांचा ॲरो जर आपण बघितला तर याप्रमाणे तो वरच्या दिशेने आहे, पण खालचा पहिल्या नंबरचा आकृती आहे तो खालच्या दिशेने आहे, म्हणजे दक्षिणेकडे, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे, म्हणजे आपल्याला गटात न बसणारी आकृती दाखवायची आहे, तर गटात न बसणारी आकृती 3 येणार आहे, कारण प्रत्येकाला आपल्याला क्लॉकवाईज जो हा ॲरो आहे पहा तो इथे यायला पाहिजे, दुसऱ्या आकृतीत बरोबर आहे, तिसऱ्या आकृतीत इथे यायला पाहिजे होता पण तो उलट दिलेला आहे आणि चौथ्या आकृतीत याप्रमाणे दिला, ती आकृती बरोबर आहे, म्हणजे योग्य पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. त्यानंतर 14वा जो प्रश्न आहे तर ती गटात न बसणारी आकृती आहे
पर्याय क्रमांक 4, कारण सगळे हे हा सर्कल आणि हा क्रॉस तिरकस रेषेमध्ये आहे, म्हणजेच आपल्याला डायगोनलमध्ये आहे, पण इथे एकाच बाजूने आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. 15 ते 17 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की गटाशी जो पर्याय जुळतो, योग्य पर्याय गटाशी जुळणार आपल्याला शोधायचा आहे. तर 15 नंबरचा जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्या गटाशी आपल्याला जे उत्तर जुळतं आहे, तर तिथे आपल्याला पर्याय क्रमांक, आता यामध्ये बघा आपल्याला 1, 2 आणि 3 हे तीनही पर्याय जुळतात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे त्याला मी स्टार टाकते की बघूयात की याचे एका पर्यायापेक्षा बहुपर्यायी उत्तर येत आहे. त्यामुळे कदाचित हा प्रश्न बाद होऊ शकतो. बघूयात आपल्याला बोर्ड कुठलं उत्तर सूची देते, तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. त्यानंतरचा पुढचा आपल्याला 16वा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण नंतर बघणारच आहोत. 18 आणि 21 साठी आपल्याला दिलं विसंगत पद ओळखायचं आहे. तर 18व्याचं उत्तर आहे जो चुकीचा पर्याय जो विसंगत आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 19व्या प्रश्नाचं विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न लगेचच बघूया. 20 नंबरचा प्रश्न आहे. 20व्याचं गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 येतो, कारण ती मूळ संख्या आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे. 21व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्याला 22 ते 24 साठीची सूचना दिलेली आहे. आपल्याला एक काय दिलेलं आहे की डाईसची आकृती दिलेली आहे, म्हणजेच घनाची आकृती दिली आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर 22 नंबरचा प्रश्न होता 3च्या समोर, म्हणजे 3च्या विरुद्ध येणारा अंक आहे 4. त्यानंतर 23व्या प्रश्नाचं उत्तर 5च्या अंकाच्या समोर, 5च्या समोर किंवा विरुद्ध आपण जर बघितला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 5च्या विरुद्ध 2 येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होणार. त्यानंतर आपल्याला दिलंय कोणत्या अंका शेजारी 1 येणार नाही. 1 येणार नाही म्हणजेच काय, तर कोणत्या अंकात म्हणजे 1च्या विरुद्ध जो अंक असेल तो शेजारी येणार नाही. मग आता इथे आपल्याला 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. 1च्या शेजारी कोणता येणार नाही, तर 6 येणार नाही, कारण तो विरुद्ध दिशेला असणार आहे. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे 31 डिसेंबर 2019ला मंगळवार होता, तर 2022चा भारतीय स्वातंत्र्य दिन, म्हणजे 15 ऑगस्ट 2022ला कोणता वार येईल, तर तो वार येईल मंगळवार. आता हे कसं आलं मंगळवार याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण लगेचच आपण बघणारच आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 26 आणि 27 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की आपल्याला संख्या मालिका दिली आणि एक पद चुकीचं आहे, तर ते चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये पर्याय प्रश्न क्रमांक 26 आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक 4. 86 हे चुकीचं पद आहे. 27व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 28 आणि 29 साठी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 28 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात आपण एकूण त्रिकोणांची संख्या काढायची होती आणि एकूण त्रिकोण आहेत 9. आणि नंतर आपल्याला समलंब चौकोन विचारलेत 29व्या प्रश्नात. 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 30 ते 32 साठी सूचना आपल्याला दिलेली आहे की आपल्याला गाळलेल्या जागेसाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर 30 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. GGIH हे येणार. त्यानंतर 31 नंबरचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 1 1 ह्याप्रमाणे आपल्याला गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडायचा होता. त्यानंतर 33 ते 35 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की
गटाशी जो आपल्याला जुळतो ते पद आपल्याला निवडायचं आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे. 78, 45 आणि 91शी जुळणारा जो पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि 33चं उत्तर आहे 88. पर्याय क्रमांक 4. 34 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 141. 35 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर होतं आपल्याला 1, 64, 7, 29. हे सगळे घन आहेत आणि सेम घन असणारा आपल्याला 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, की हा आपल्याला घन मिळणार आहे. त्यानंतरचे पुढचे आपल्याला सूचना दिली आहे 36 to 38 साठीचे आपल्याला स्तंभ दिलेत सांकेतिक भाषेमध्ये आणि आपल्याला त्यावरचे क्वेश्चन निवडायचे आहेत. हे आपल्याला स्तंभ दिलेत आणि त्यानुसार आपल्याला SAW 6 साठी आपल्याला कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे सांकेतिक भाषेमध्ये हे निवडायचं आहे. तर 36 नंबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, 635 येणार. त्यानंतर 37 नंबरसाठी वार्मसाठी आपल्याला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5327. याप्रमाणे आपल्याला हे पर्याय योग्य उत्तर मिळालेले आहेत. त्यानंतरचा आपला 38 नंबरचा प्रश्न आपण लगेच बघूया. मागच्याच प्रश्नावर सांकेतिक भाषेवर होता. 38 नंबरचा प्रश्न होता सोपसाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6931. त्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न दिला 39 आणि 40 साठी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि ती आहे घडीची आकृती आहे आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर 39 नंबरचा जो प्रश्न आहे त्याची जर घडी आपण उलगडली तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत जो 40 नंबरचा प्रश्न आहे तर त्याची जर घडी उलगडली तर त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपण बघूया 41 नंबरचा. 41 ते 43 साठी आपल्याला सूचना दिली आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर 41 नंबर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम दिलेला आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला येणार पर्याय क्रमांक 3, 9 हे त्याचं योग्य पर्याय आहे. त्यानंतर 42 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, प्रश्नचिन्हाच्या जागी 4 येईल. याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण कोणतं लॉजिक लागलं कसं 307च उत्तर कसं आहे हे आपण नंतर लगेच बघणारच आहोत. त्यानंतर 43 नंबरचा जो प्रश्न आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आहे 126 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 44 ते 46, 44 ते 46 साठी आपल्याला एक घना दिलाय 4x4x4चा आणि त्यावरचे प्रश्न आहेत. याप्रमाणे आपल्याला एक घन दिलाय आणि त्यावरचे प्रश्न आहेत. 44 नंबरचा प्रश्न आहे 2 पृष्ठांवर लाल रंग येईल असे किती घन एक म्हणजे सुटे सुटे घन येतील आपल्याला. तर 44 नंबरचा प्रश्न असं एकही येणार नाही म्हणजे 0 असा येईल की जिच्यावर लाल रंग येणार नाही. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे किमान 2 पृष्ठ रंगीत असलेले किती घन येतील. तर किमान आपल्याला 32 असे येतील की ते किमान 2 पृष्ठ रंगीत असतील. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ रंगीत असणारे एकूण ठोकळे असतील. तर एकूण ठोकळे असणार आहेत 32, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 47 आणि 48 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हासाठी योग्य पर्याय निवडायचा म्हणजे कोडं दिलेलं आहे आणि ते बघायचं. बघा लगेच आपण बघूया पुढचा प्रश्न. यासाठी आपल्याला 47 नंबरचा प्रश्न आहे. इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर काढायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 72 म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्याचं आपण कसं पर्यायाला ते लॉजिक कोणतं लागलं ते डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो या उत्तर सूचीवरून तुम्हाला एकंदर किती गुण मिळाले 90 पैकी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला रिझल्टसाठी ऑल दी बेस्ट. ही संभाव्य सूची आहे. एखाद दुसरा प्रश्न जर बोर्डाच्या उत्तर सूचीमध्ये नेमकं काय येतं एखाद वेळाला होऊ शकतं कारण ही संभाव्य उत्तर सूची. चला तर आपण लगेच पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत.
39 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला पी पासून एम पर्यंत 8 लोक दिलेले आहेत, सर्कुलाकृती टेबलवर बसलेले आहेत, म्हणजे बैठक व्यवस्थेवर हा प्रश्न आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे क्यू कोणत्या स्थानावर असेल. तर क्यू हा आग्नेय या स्थानावर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 50 ते 52 साठी सूचना दिलेली आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे कोणत्या अक्षराचा गट येईल ते बघायचं, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला अक्षरमाला दिली आहे, त्याचं योग्य उत्तर काढायचं आहे. 50 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 SVA. ह्याप्रमाणे आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे. त्यानंतर 51 नंबरचा जो प्रश्न आहे, इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य उत्तर जे मिळेल ते आहे पर्याय क्रमांक 2. आता ते कसं हे नंतर आपण बघूया. त्यानंतर पुढचं जे म्हणजे 2 प्रश्नचिन्ह दिलेले आहेत, तर आय आणि आर याप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर मिळालं. त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न होता, तर DIS D1 आणि S आहे, G4V आहे. तर इथे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 3 P25 आणि E. 53 आणि 54 साठी आपल्याला दिलेली आहे पाण्यातील प्रतिमा, जलप्रतिमा दिली आहे. तर 53ची जलप्रतिमा आपल्याला कशी दिसेल, तर ती 3 नंबर सारखी दिसणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय होतं, योग्य उत्तर होतं. त्यानंतर 54 नंबरचा जी आकृती आहे ती पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे पर्याय क्रमांक 4 सारखं, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 55 ते 57 साठी आपल्याला दिलेलं आहे की मनोरा दिलेला आहे आणि त्या मनोऱ्याचं निरीक्षण करून आपल्याला काय करायचं आहे, योग्य उत्तर काढायचं आहे. याप्रमाणे आपल्याला मनोरा दिलेला आहे. आणि 55 नंबरचा जो प्रश्न आहे, 55 नंबरच्या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2, 4, 8, 5 याप्रमाणे दिलेत. त्याचा संबंध 3, 6, 9, 5शी आहे. तर 8, 11, 14, 12चा संबंध 15, 12, 9, 13शी असणार आहे. त्यानंतर 56 नंबर त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10, 9, 12, 14चा गट आपल्याला बसणार. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे. तर 3, 6 आणि 5चा संबंध कशाशी मिळणार आहे, तर तो पर्याय क्रमांक 15, 13 आणि 12शी, आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 वर, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 58 ते 61 साठी आपल्याला सांकेतिक भाषा दिलेली आहे. आणि यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मल्टिपल हा शब्द याप्रमाणे 4 प्रकारे लिहिलेला आहे आणि यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. बघूयात काय येतं उत्तर. 58 नंबरचा प्रश्न आहे, प्रीमियम हा शब्द ची जी जोडी म्हणजे लावलेली आहे याप्रमाणे, तर यापैकी आपल्याला किती नंबरचा पर्याय योग्य बसतो हे आपल्याला निवडायचं होतं. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे याप्रमाणे हे जे लॉजिक लावलेलं आहे ते 3 नंबरच्या लॉजिकनुसार याचं उत्तर येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येणार. 59 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार. त्यानंतर 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येणार आहे 4. आणि 61 नंबरचं जे आहे त्याचं उत्तर येणार आहे 1. याप्रमाणे आपल्याला लॉजिक लागलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 62 ते 64 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की आकृतीतील घड्या घातलेल्या आहेत आणि त्या उलगडल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्नाची आकृती मिळते, प्रश्नाची सेम उलगडल्यानंतर आकृती कशी मिळते ते बघायचं आहे. याप्रमाणे दिलाय बघा, भागाकाराचा संबंध आपल्याला असा येईल चिन्हांचा. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे की ती घडी जर उलगडल्यानंतर काय येईल, ह्याचा संबंध इथे येईल, आणि इथे डॉट दिलाय तर ह्याचा संबंध इथे येईल. याप्रमाणे आपल्याला त्यावरचे प्रश्न जे दिलेत ते बघूया. बासष्ट नंबरचा प्रश्न पहा,
अधिक या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल? अधिकच्या समोरचं चिन्ह विचारलेलं आहे, तर ते येईल वजाबाकीचं चिन्ह, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला भागाकाराच्या चिन्हाच्या शेजारी कोणते चिन्ह येणार नाही, म्हणजे भागाकाराच्या विरुद्धचं चिन्ह आपल्याला करायचं आहे. तर 63 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह येईल. त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. घन दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती आकृती तयार घनाची असू शकते, म्हणजे मागील जे चिन्ह दिलेत त्याचं जर आपण घन तयार केला तर योग्य उत्तर कोणत्या प्रकारची आकृती तयार होईल, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 65 ते 67 साठी आपल्याला एक बैठक व्यवस्थेवरची सूचना दिलेली आहे. फरीदा, ईशा, दीपिका, समीरा, बबिता आणि अंतरा या षटकोनी टेबलावर भोवती आपल्याला बसलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावर सूचना दिलेली आहे. तर 65 नंबरचं दिलेलं आहे, अंतराच्या विरुद्ध बाजूस कोण बसलेले आहे? अंतराच्या विरुद्ध बाजूला आपल्याला दीपिका बसलेली आहे, पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, उत्तर मिळालेलं आहे, पण त्याचं डिटेलमध्ये काय आहे ते नंतर बघणार आहोत. आता तुर्तास तुमची उत्तर किती बरोबर आलेत, किती चुकलेले आहेत एवढंच तुम्ही तपासा. एकूण मॅट या पेपरमध्ये, म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्हाला 90 पैकी किती गुण मिळत आहेत ह्याची आपण टोटल आधी बघत आहोत. 66 नंबरचा प्रश्न आहे, तर प्रत्येकाने आपल्या विरुद्ध बसलेल्या व्यक्तीबरोबर जागा बदलल्यास समीरा आणि अंतरा यांच्यामध्ये कोण येईल? समीरा आणि अंतरा यांच्यामध्ये ईशा येईल आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. 67 नंबरचा प्रश्न आहे, मूळ बैठकीतील फक्त फरीदा आणि समीरा परस्परांच्या, म्हणजे फरीदाने समीराच्या जागेवर आणि समीराने फरीदाच्या जागेवर जर अदलाबदल केल्यास ईशा आणि दीपिका यांच्यामध्ये कोण येईल? आता या दोघींनी जागा बदलली तर ईशा आणि दीपिकामध्ये फरीदा येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 68-69 नंबरसाठी आपल्याला प्रश्नचिन्ह दिलं. 68 नंबरचं उत्तर 39 एका लॉजिकने 39 येतं आणि एका लॉजिकने 23 येतं. तुम्हाला जर याचं काही योग्य उत्तर जर लॉजिक लागत असेल आणि वेगळा पर्याय किंवा वेगळं उत्तर येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या दोन्ही प्रकारचं लॉजिक आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगते, पण याचं योग्य उत्तर आपल्याला बोर्डाच्या उत्तरसूचीनुसार काय येतं त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर 69चं जो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आहे तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 291. त्यानंतर 70 ते 72 साठी आपल्याला पुन्हा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधायचा आहे. प्रश्नकृती दिलेली आहे आणि आपल्याला क्रमाने येणारी चौथी आकृती शोधायची आहे. तर 70 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपल्याला उत्तर काढायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 71 नंबरचा प्रश्न आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर पाहिजे आहे. तर त्याचं योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 ह्याप्रमाणे. त्यानंतरचा पुढचा 72 नंबरचा प्रश्न आहे. 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न आहे, शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिन चा उजवा हात जर पश्चिम दिशेकडे दर्शवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला येतो? तर सचिनचा चेहरा हा दक्षिण दिशेकडे येईल, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर आपल्याला 74 आणि 75 साठी सूचना दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय करायचं, योग्य उत्तर काढायचं. 74 नंबरचा जो प्रश्न होता तर त्याचा संबंध आपल्याला दिलेला आहे, म्हणजे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 89. त्यानंतर 75 नंबरचा जो प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19. कारण या दोघांचा संबंध करून त्याला आपल्याला हे मधलं लॉजिक लागत असतं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. पूर्ण डिटेल स्पष्टीकरण आपण नंतर बघूयात. त्यानंतर 76 ते 78 साठी आपल्याला पुन्हा प्रश्न दिलेला आहे आणि पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृती समसंबंधावर प्रश्न आहे. तर 76 नंबरचे जे आपल्याला दिलेलं आहे की पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी, तर या तिसऱ्याचा संबंध इथे काय असेल, तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक
3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 77 नंबरचा प्रश्न आहे. तर पहिल्या आकृतीचा जसा संबंध याच्याशी आहे तसाच या आकृतीचा संबंध इथे काय असणार आहे, प्रश्नचिन्ह आहे. तर 77 नंबरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 78 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं आपल्याला तिसऱ्याचा याच्याशी काय संबंध येतो प्रश्नचिन्हाच्या जागी. तर 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, यावरूनच तुमचे प्रश्न चेक करा. भलेच ते मराठी माध्यमाचे असू देत, तुम्ही इंग्रजी माध्यमाचे असू देत, प्रश्न प्रतिकृती आणि त्याचे उत्तर सेमच येणार आहेत. त्यावरून तुमचे एकूण मिळालेले गुण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि जर याचे सविस्तर स्पष्टीकरण किंवा लॉजिक कोणकोणते लावले हे जर बघायचं असेल तर चॅनल सोबत राहा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तो व्हिडिओ स्पष्टीकरणांचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो लगेच बघता येईल. त्याचप्रमाणे सॅट म्हणजेच आपल्याला दुसरा पेपर आहे त्याची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला लगेच अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला तपासता येईल. चला तर आपण पुढील 79 नंबरचा क्वेश्चन बघूया. 79 to 81 साठी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. त्यांना आवडणारे मिठाईचे प्रकार आणि काही आपल्याला नावं दिलेली आहेत आणि त्या सूचनेवरून सूचीला पालन करायचं आहे. 79 नंबर आहे. गुलाबजामुन किती जणांना आवडतात या प्रकारचे प्रश्न आहेत. तर ते गुलाबजामुन एकूण 2 जणांना आवडतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 80 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे 80 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. फक्त 2 मिठाई आवडणारे किती आहेत? तर 2 आवडणारे पूजा आणि सुनील हे फक्त 2च आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर 81 नंबर आहे. जिलेबी किती जणांना आवडत नाही दिलेलं आहे, आपल्याला नाहीचं उत्तर पाहिजे आहे. तर न आवडणारे एकूण आहेत 3 जण, म्हणून पर्याय क्रमांक त्याचं उत्तर आहे 4. याप्रमाणे त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 82 आणि 83 नंबर आपल्याला चौरसाकृती कागदाच्या घड्या उलगडून म्हणजे घडीवरचा प्रश्न आहे तो लगेच आपण बघूया पुढचा काय आहे तो. 82 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला जर ही घडी आपण जर उलगडली म्हणजे या प्रकारे आपण जर ती पूर्ण घडी जर आपण याच घडीवरचा पुढचा 83 नंबरचा प्रश्न बघूया. 83 नंबरचा प्रश्न ही जर आपण अशी पूर्ण 83 नंबरचा प्रश्न पहा. ही जर घडी आपण अशी पूर्ण करून जर उलगडली तर आपल्याला 4 कप्प्यांमध्ये ती दिसणारी जी आकृती आहे ती कशी दिसणार आहे? तर ती दिसणार आहे पर्याय क्रमांक 4 नुसार. म्हणजे याप्रमाणे आपण ती जर घडी उलगडली तर आपल्याला ती अशी दिसेल. तर पर्याय क्रमांक काय येईल? 4. पुढचं 84 to 86 साठी सूचना दिलेली आहे. समसंबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 84 नंबर आहे आणि त्याचं योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, 2, 21 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 85 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्नचिन्हाच्या जागी 12चा संबंध 35 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याचं लॉजिक मी नंतर सांगणारच आहे. त्यानंतर 86 नंबरचा जो प्रश्न आहे तर 3चा संबंध आपल्याला पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर याप्रमाणे त्याची समसंबंधांची उत्तरं होती. त्यानंतरचे पुढचे आपल्याला 87 to 90 पर्यंतचे प्रश्न लगेच बघूया. 87 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला आकृती पूर्ण करा दिलाय. ही प्रश्नकृती दिलेली आहे म्हणजे प्रश्नाची आकृती दिलेली आहे आणि जर इथे फक्त एवढा जर हा जर भाग बघितला तर तो ह्याप्रमाणे आलेला आहे आणि इथून जर बघितला तर आपल्याला ह्याप्रमाणे अशी आकृती मिळणारी पर्याय क्रमांक 1 ला आहे. इथे पर्याय क्रमांक 1 ला मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार आहे. जर या आकृतीमध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा उत्तर तुमचं जर काही वाटत असेल की नाही वेगळं येईल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्यानंतरची पुढची आकृती बघूया. पुढचे प्रश्न आपल्याला 88 ते 90 साठी सूचना पालन दिले. विसंगत पद ओळखायचं आहे.
88 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे NHJ आणि ते आपल्याला विसंगत असलेलं पद मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3 वर. याचं स्पष्टीकरण आपण लगेचच पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. नंतर 89 नंबरचा प्रश्न आहे त्याचं चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक 2 आणि त्यानंतर आपला हा 90 प्रश्नांची जी संभाव्य उत्तर सूची होती त्यातील शेवटचा म्हणजेच 90 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं योग्य विसंगत पद आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, याप्रमाणे आपण संपूर्ण 1 ते 90 प्रश्नांचे संभाव्य उत्तर सूची बघितलेली आहे. तुम्हाला जर ही आवडली असेल तर नक्कीच तुम्ही त्यावरून तुमचे मार्क्स काढा, कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचबरोबर पुढे तुमच्या परिवारामध्ये शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांनाही त्यांची उत्तरं लगेच तपासून त्यांना मिळालेले गुण बघता येतील. लगेच आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत सॅटची उत्तर सूची. आपण इथेच थांबत आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सॅटची उत्तर सूची सुद्धा लगेच बघता येईल.